नमस्कार. सध्या भारताच्या फायनान्शियल जगात एक खूप मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे आणि यावर जोरदार चर्चा पण सुरू आहे. असं म्हटलं जात आहे की काही मोठ्या कंपन्या लवकरच आपलं रूप बदलू शकतात. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की आपल्या देशातल्या मोठमोठ्या फायनान्शियल कंपन्या त्या लवकरच बँका बनणार आहेत का? हा प्रश्न सध्या मोठमोठ्या आर्थिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. आणि ही चर्चा अचानक सुरू झाली असं नाही. याला सुरुवात झाली 26 फेब्रुवारी 2024 रोजी. झालं असं की केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने एक खूप महत्वाची बैठक बोलवली आणि बस याच बैठकीमुळे हा सगळा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आता या चर्चेच्या केंद्रस्थानी कोण आहे माहितीये? बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल आणि आदित्य बिर्ला कॅपिटल ही सगळी आपल्या परिचयाची दिग्गज नावं आहेत. या कंपन्यांना बँकेत कसं रूपांतरित करता येईल या शक्यतेवर आता विचार सुरू झालाय. बरं, तर मग आपण एक काम करूया. ह्या बदलाचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेऊया आणि त्यासाठी सगळ्यात आधी NBFC आणि बँक ह्यांच्यातला मूळ फरक काय आहे तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. खरं तर ह्या कंपन्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांचं मुख्य काम काय तर कर्ज देणं. गाडीसाठी, व्यवसायासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी कर्ज देण्यात या कंपन्या एकदम एक्सपर्ट आहेत. आता गंमत बघा, कर्ज तर दोन्ही देतात, म्हणजे बँका पण आणि NBFC पण. पण मोठा फरक असा आहे की NBFC बँकांसारखं सामान्य लोकांकडून ठेवी म्हणजे डिपॉझिट्स घेऊ शकत नाहीत. म्हणजे तिथे सेव्हिंग अकाउंट किंवा FD उघडता येत नाही. इतकंच काय, त्या चेकबुक किंवा क्रेडिट कार्डसुद्धा देऊ शकत नाहीत. आता यामुळे होतं काय तर ग्राहकांना एक अपूर्ण सेवा मिळते. म्हणजे विचार करा, कर्ज घेण्यासाठी NBFCकडे जायचं, पण पैसे ठेवायचे असतील, चेक वापरायचा असेल किंवा क्रेडिट कार्ड हवं असेल तर वेगळ्या बँकेत जावं लागतं. ही एक प्रकारची गैरसोयच आहे, नाही का? मग प्रश्न पडतो की या कंपन्यांना इतका मोठा बदल करायचा तरी का आहे? म्हणजे बँक बनण्याचे असे नेमके काय फायदे आहेत? कंपन्यांसाठी तर ह्यात खूप फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांना कमी व्याजदरात लोकांकडून ठेवी मिळतील. यामुळे काय होईल तर त्यांच्याकडे भरपूर भांडवल जमा होईल आणि या पैशातून ते आपला व्यवसाय आणखी वाढवू शकतात. शिवाय ग्राहकांना सगळ्या सेवा एकाच ठिकाणी देऊ शकतील. आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांचं काय? तर आपल्यासाठी पण हे चांगलंच आहे. एकतर आपल्याला बँकिंगमध्ये आणखी पर्याय मिळतील, स्पर्धा वाढेल, त्यामुळे बँका अजून चांगल्या सेवा देतील आणि सगळ्यात भारी म्हणजे सगळ्या आर्थिक गरजांसाठी एकाच ठिकाणी जाण्याची सोय होईल. म्हणजे वन स्टॉप शॉप. आणि जर आपण देशाच्या पातळीवर विचार केला ना, तर या बदलामुळे फायनान्शियल इन्क्लुजनला म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचायला खूप मदत होईल. ज्या दुर्गम भागांमध्ये बँका पोहोचलेल्या नाहीत, तिथे या कंपन्यांच्या नेटवर्कमुळे मोठी चालना मिळेल. पण थांबा, हे सगळं वाटतं तितकं सोपं नाहीये. या मार्गात एक मोठा अडथळा आहे. एक कठोर अट आहे. आणि ही अट कोणी घातली आहे? तर आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. RBIचे नियम खूपच कडक आहेत. पहिलं म्हणजे कंपनीचा कमीत कमी 10 वर्षांचा यशस्वी रेकॉर्ड पाहिजे. दुसरं, त्यांचं बुडीत कर्ज, ज्याला आपण नेट NPA म्हणतो, ते 5% कमी हवं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे कंपनीचं नियंत्रण हे फक्त आणि फक्त भारतात राहणाऱ्या भारतीयांच्याच हातात असलं पाहिजे. आणि ही जी मालकी हक्काची अट आहे ना, हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे. विशेषतः मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी. गेल्या कित्येक वर्षांपासून याच एका कारणामुळे ही रूपांतरणाची गाडी पुढे सरकलेली नाही. तर मग पुढे काय होऊ शकतं? यातून बँकिंगचं एक नवीन भविष्य कसं तयार होऊ शकतं? चला, यासाठी काही जुनी यशस्वी उदाहरणं बघूया आणि हे क्षेत्र किती मोठं आहे याचाही अंदाज घेऊया. तुम्हाला वाटेल की हे पहिल्यांदाच होतंय, पण तसं नाही आहे. आठवतंय, 2003 मध्ये कोटक महिंद्रानं NBFC मधून बँकमध्ये यशस्वी रूपांतर केलं होतं. आज तर बंधन बँक आणि IDFC बँक ही सुद्धा त्याचीच यशस्वी उदाहरणं आहेत. त्यामुळे आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की पुढचा नंबर बजाज आणि टाटासारख्या दिग्गजांचा असेल का? आणि आता आपण ज्या क्षेत्राबद्दल बोलतोय ते किती मोठं आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल. 60 लाख कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं. आजच्या घडीला NBFC क्षेत्रात एवढी मोठी मालमत्ता आहे. विचार करा, किती प्रचंड आकडा आहे हा.
जर हे रूपांतरण झालं तर ते फक्त बँकिंग क्षेत्रालाच मजबूत करणार नाही, तर विकसित भारत 2047 ह्या आपल्या राष्ट्रीय ध्येयाला सुद्धा मोठी मदत करेल. कारण जेवढी बँकिंग प्रणाली मजबूत होईल तेवढीच अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि विकासाची फळं अगदी तळागाळापर्यंत पोहोचतील. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो ज्यावर विचार करायला हवा, की हे जे काही बदल होणार आहेत ते भारतीय ग्राहकांसाठी एक क्रांती ठरतील का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.